नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्य सरकारचा मोठा निर्णय, राजकीय आणि सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार, शासनादेश जारी। आमदार अबू आझमी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक, चपलेने तोंड फोडणार, शिवसैनिकांचा इशारा। नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत गेला मुलीचा जीव, सांगली येथील भयंकर घटना। उधारीवर सिगारेट न दिल्याचा राग, 17 वर्षीय मुलाने महिलेचा केला खून। आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ, 7 जुलैला पुन्हा सुनावणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस ठाणे बीड शहर हद्दीत डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांच्या घरातून दागिने चोरीस गेले होते। बीड शहर पोलिसांकडून चोराचा शोध घेऊन त्याला अटक करून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करत आज दिनांक 23 जून रोजी चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने मुद्देमाल हा मूळ मालकास परत करण्यात आला आहे। यावेळी डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांनी आभार व्यक्त केले। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढीस लागला आहे। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, API बाबा राठोड, अंमलदार बालाजी मुळे यांच्या उपस्थितीत सोन्याचे दागिने फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आले। शनिवार दिनांक 21 जून रोजी सकाळी बीड शहरातील पोलीस मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आयुष मंत्रालय, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षक डॉक्टर संजय तांदळे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व उपस्थित पोलीस बांधवांना योगासनाचे फायदे आणि आहाराविषयी माहिती दिली। आयुष मंत्रालय यांच्या वतीने पोलीस दलाचे योग शिबिर घेण्याचे हे 11वे वर्ष आहे। यावेळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योगाबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी डॉक्टर संजय तांदळे, भारत ठोंबरे व राजकुमार मोरे यांचा शाल, रोपटे व सन्मानपत्र देऊन सत्कार केला। काल रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड या शाळेचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार सर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड आणि युवा दर्पण लाईव्ह परिवाराच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन श्री उत्तमराव पवार सर यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सरस्वती विद्यामंदिर बीडचे मुख्याध्यापक श्री गोरे सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि युवा दर्पण लाईव्हच्या वतीने मी स्वतः हजर होतो। पाटोदा शहरात गुंडगिरीने कळस गाठला असून आज सकाळी महावितरण कार्यालयात घडलेल्या प्रकाराने तर संपूर्ण पाटोदा शहर हादरूनच गेले आहे। महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला कार्यालयात घुसून जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीने जोरदार तोडफोड देखील केली। प्राथमिक माहितीनुसार बिलासंदर्भातील वादावरून गुत्तेदाराने महावितरणच्या कर्मचाऱ्याशी वाद घातला आणि अचानक त्याच्यावर हल्ला चढवला। त्यानंतर कार्यालयातील फर्निचर, संगणक, कागदपत्रे यांची नासधूस केली। यामुळे शासकीय संपत्तीस मोठे नुकसान झाले आहे। या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात जात असताना परत एकदा भर चौकात आरोपीने त्याच कर्मचाऱ्यावर हल्ला केला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी पाटोदा शहराच्या मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले। आरोपीला तात्काळ अटक करा, महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्या अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला। पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। पाटोदा कक्ष क्रमांक 2 मध्ये किरण नाईक नवरे हे आपल्याला कामाला आहेत। ते ट्री कटिंगसाठी बाहेर गेले असतात। त्यांच्यासोबत गुलशन इलेक्ट्रिकलचा माणूस होता आणि बाहेरचा एक जाळे तोडणारा कर्मचारी होता। त्या कर्मचाऱ्याने त्याची रोजंदारीची मागणी केली असता संबंधित ठेकेदाराने त्या लाकूड तोडणाऱ्याला आणि वायरमनला काहीतरी शिवीगाळ केल्याचं समजलं। त्यानंतर ते लोक बाहेर आले असता पोलीस स्टेशनला FIR करण्यासाठी किंवा मध्यस्थ भेटण्यासाठी। त्यावेळेस मधल्या पिरियडमध्ये त्यांनी आपले MECBचे कर्मचारी यांच्यावर हल्ला केला। त्यामध्ये गोरे आणि किरण नाईकनवरे यांना मारहाण झाली। हा प्रकार होत असताना इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे पोलीस स्टेशनला मेडिकलचं जे प्रमाणपत्र घेऊन आपले कर्मचारी मेडिकलसाठी दवाखान्यात जात असताना एक पुढच्या चौकामध्ये, पोलीस स्टेशनच्या पुढच्या चौकामध्ये
अन्य काही 2-3 लोकांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला आणि काडीने त्यांना मारायचा प्रयत्न केला. मारल्यानंतर तोपर्यंत आता हे मेडिकल वगैरे होऊन हे होत नाही तोपर्यंत कार्यालयात सुद्धा तोडफोड झाल्याचे आढळून येते. ओळखीच्याच तरुणाने एका अल्पवयीन मुलीला फोन करून बोलावून घेत झाडाच्या आडोशाला नेऊन विनयभंग केल्याची घटना बीड शहरात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ओळख असल्याने घरी येणे जाणे असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीशी लगट केली आणि एका दिवशी दुपारी मुलीला फोन करून घरातून बाहेर बोलावून घेतले व घराजवळच असलेल्या एका मोठ्या झाडाच्या आडोशाला नेऊन तिच्या गुप्त भागांना स्पर्श करून विनयभंग केला. ही घटना मुलीने आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात आरोपी यश दिलीप थोरात राहणार संत नामदेवनगर धानोरा रोड बीड याच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांची माजलगाव सपा तालुका अध्यक्ष श्री नविदुद्दीन सिद्दीकी यांनी मुंबई येथे सपा कार्यालयामध्ये भेट घेत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व माजलगाव शहराच्या इतर विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना कार्यनियोजनाची माहिती देण्यात आली. यावेळी अबू आझमी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला. अबू आझमी यांनी माजलगाव तालुका अध्यक्ष श्री नविदुद्दीन सिद्दीकी यांच्या कार्य अहवालाची पाहणी करून पुढेही असेच कार्य चालू राहू द्या, पक्ष तुमच्या सोबत आहे असे म्हणत त्यांना हिंमत दिली व आगामी निवडणुकीच्या काळात माजलगाव नगर परिषदेची निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढा असे सांगितले. आदर्श शिक्षण संस्था संचलित गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी नवगण तालुका जिल्हा बीड येथे दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित महामंडलेश्वर अमृत महाराज, बालयोगी भगवान महाराज, डॉक्टर बळीराम गवते, जयदत्त अण्णा यांचे अंगरक्षक श्री दुधाळ, योग प्रशिक्षक प्राध्यापक राजेंद्र गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री लहू लगड या सर्वांचा प्राचार्य श्री पवळ प्रशांत यांच्यासह उपमुख्याध्यापक शिंदे SS, पर्यवेक्षक शेख SY, प्राध्यापक भोसले शेख यांनी सन्मान केला. या प्रसंगी योग प्रशिक्षक प्राध्यापक राजेंद्र गाडेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देऊन योगाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक शिंदे SS, पर्यवेक्षक दगडे VN, शेख SY, भोसले BS यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर, प्राध्यापक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप सर्वदे यांनी केले तर आभार माणिक अनुसे सर यांनी मानले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.